कधी असा विचार केलाय का की आपल्या मेंदूत ना एकाच वेळी शेकडो ब्राउझर टॅब उघडे असतात. हो, खूप वेळा. म्हणजे एक टॅब भविष्याच्या चिंतेचा असतो, दुसरा कुठल्या तरी भूतकाळातील चुकांचा असतो. अगदी बरोबर. आणि तिसरा टॅब असतो की माझं पुढे काय होणार, ही जी एक असुरक्षिततेची भावना असते ना तिचा. नक्कीच. आणि बघा ना, या सगळ्या टॅब्समुळे आपल्या मेंदूची सिस्टम सतत हँग होत असते. आपण या सगळ्या टॅब्सवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. हो, आपण सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवू पाहतो आणि या प्रक्रियेत आपली मानसिक ऊर्जा खूप वेगाने संपुष्टात येत असते. म्हणजे अक्षरशः ड्रेन होते ऊर्जा. हो, आणि आजच्या या आधुनिक भाषेत आपण या स्थितीला बर्नआउट किंवा क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो. आपण सतत एका अदृश्य ओझ्याखाली वावरत असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी मलाच ठीक करायच्या आहेत, हा जो विचार आहे ना तोच. अत्यंत थकवणारा असतो. जेव्हा आपण प्रत्येक लहान सहान गोष्टीचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतो ना, तेव्हा आपला मेंदू सतत फाईट और फ्लाईट या धोक्याच्या स्थितीत राहतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अशा मजकुराचा वेध घेणार आहोत जो आजच्या या बर्नआउटवर शेकडो वर्षांपूर्वीच एक अत्यंत अचूक उपाय सांगून गेला आहे. अगदी. आपल्याकडे आज संदर्भासाठी केवळ 5 ओळींची एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर रचना आहे, ज्याची सुरुवात आवडीने भावे हरिनाम घेसी या शब्दांनी होते. हो, खूप प्रसिद्ध ओळी आहेत या. वरवर पाहता हा मजकूर एखाद्या पारंपरिक भक्तिपर रचनेसारखा वाटतो. पण आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देशच हा आहे की या 5 ओळींमध्ये दडलेलं मानवी मानसशास्त्र किती सखोल आहे हे आपण उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. कारण हा मजकूर केवळ धार्मिक गुणगान नाहीये, तर मानवी चिंता, परिस्थितीचा स्वीकार आणि स्वतःच्या अहंकाराचे ओझे खाली ठेवण्याची प्रक्रिया या सगळ्या संकल्पनांचे अत्यंत व्यावहारिक मानसशास्त्र यात दडलेले आहे. खरं तर आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात जेव्हा अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या असतात, तेव्हा हा जुना मजकूर आधुनिक तणाव व्यवस्थापनासाठी म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक अचूक मार्गदर्शक कसा ठरू शकतो हे पाहणे आपल्या सर्वांसाठीच डोळे उघडणारे ठरेल. हो, आणि मला वाटतं आपण लगेच पहिल्या ओळीपासून सुरू करूया. हो, तर या रचनेची सुरुवात ज्या संकल्पनेने होते ती आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समजून घ्यायला खूपच सोपी आहे. सुरुवातीचे शब्द आहेत की अत्यंत आवडीने आणि भावनेने त्या सर्वोच्च शक्तीचे स्मरण करा, कारण तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आणि नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कारण तो सर्व जाणतो. हो, खूप खोल अर्थ आहे यात. या संकल्पनेकडे पाहताना ना मला एका आधुनिक सादृश्याची आठवण येते. अच्छा, कोणतं सादृश्य? आपण जेव्हा आपला मोबाईल किंवा कम्प्युटर डेटाने पूर्ण भरून जातो ना, तेव्हा तो हँग व्हायला लागतो. मग आपण काय करतो? आपण तो सगळा डेटा एका क्लाउड स्टोरेजवर अपलोड करून टाकतो आणि आपलं डिव्हाइस रिकामं करतो. बरोबर. आपले हे सगळे चिंतेचे आणि खेदाचे टॅब्स अशाच एखाद्या अथांग क्लाउड सर्व्हरवर अपलोड करून मोकळे होण्याची ही प्रक्रिया आहे का? हे क्लाउड स्टोरेजचं सादृश्य अगदी चपखल लागू पडतं बघा. मानवी मेंदूची माहिती साठवण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची एक मर्यादा असते. हो, ते तर आहेच. जेव्हा आपण भविष्याच्या चिंतेने भरून जातो ना, तेव्हा आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता मंदावते. पण इथे एक अत्यंत महत्वाची अट घातलेली आहे. फक्त यांत्रिकपणे नामस्मरण करायला सांगितलेलं नाहीये, तर ते आवडीने आणि भावाने म्हणजे अत्यंत प्रेमाने करायला सांगितले. अच्छा. आणि यामागे एक शुद्ध विज्ञान आहे. हे जरा सविस्तर सांगा ना. म्हणजे भावना आणि मेंदूचे विज्ञान यांचा इथे कसा संबंध येतो? केवळ शब्दांची पुनरावृत्ती करण्याने तो डेटा अपलोड का होऊ शकत नाही? बरं, तर जेव्हा आपण फक्त ओठांनी एखादी गोष्ट यांत्रिकपणे बडबडत असतो, तेव्हा आपला मेंदू त्या जुन्या सवयींच्या चक्रात अडकलेला असतो. त्यातून कोणतीही नवीन चेतना निर्माण होत नाही आणि आपला अमेगडाला, जो मेंदूतील भीती आणि धोक्याचा सायरन वाजवणारा भाग असतो, तो शांत होत नाही. म्हणजे शरीर अजूनही धोक्याच्याच स्थितीत असतं. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी भावनेने आणि प्रेमाने जोडले जातो ना, तेव्हा मेंदूतील रसायनांमध्ये बदल होतो. खोल श्रद्धेमुळे किंवा प्रेमामुळे आपली वेगस नर्व उद्दीपित होते. म्हणजे ती नर्व जी मज्जासंस्थेला शांत करते. हो, तीच. ती मज्जासंस्थेला संदेश देते की आता आपण सुरक्षित आहोत. भावनिक गुंतागुंत असल्याशिवाय माणसाचा मेंदू धोक्याच्या स्थितीतून म्हणजे फाईट ऑफ फ्लाईटमधून विश्रांतीच्या स्थितीत म्हणजे रेस्ट अँड डायजेस्टमध्ये जाऊच शकत नाही. बापरे. म्हणूनच आवडीने आणि भावने ही अट मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत अचूक आहे. म्हणजे तो जो क्लाउड सर्व्हर आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी भावना हाच पासवर्ड आहे तर? अगदी तसंच. आणि एकदा का तो पासवर्ड टाकला की पुढची ओळ आपला सगळा भूतकाळ शांत करते. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कारण तो सर्वच जाणत असे. हो ना.
म्हणजे जर त्या क्लाउड सर्व्हरला सगळं आधीपासूनच माहीत आहे, तर मी अमुक एका वेळी तसं वागायला नको होतं, या विचारात स्वतःला जाळत का बसायचे, असाच याचा अर्थ होतो ना? हो ना. खेद किंवा पश्चाताप हा मानवी मनाचा सर्वात मोठा ऊर्जाभक्षक आहे. आपण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मनातल्या मनात सतत खटले चालवत असतो. म्हणजे मी तो निर्णय घ्यायला हवा होता किंवा मी तिथे थांबायला हवे होते, असे विचार. अगदी. पण जेव्हा आपण हे मान्य करतो की एका अथांग आणि सर्वज्ञानी व्यवस्थेला आपले सर्व निर्णय, आपल्या चुका आणि त्यामागची आपली अपरिपक्वता आधीच माहीत आहे, तेव्हा तो आतला खटला अचानक थांबतो. अच्छा, म्हणजे तो गिल्ट निघून जातो. हो, आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा स्वतःला शिक्षा देण्याची गरज उरत नाही. भूतकाळाशी लढणे थांबले की वर्तमान काळातील आपली कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढते. हे सगळं ऐकायला ना खूप तर्कशुद्ध वाटतं. जेव्हा परिस्थिती सामान्य असते, तेव्हा आपला डेटा क्लाउडवर सुरक्षित आहे या विचाराने दिलासा मिळतो. पण इथे मला एक थोडा कठीण प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्कीच विचारा. जेव्हा खऱ्या आयुष्यात एखादे मोठं संकट उभं राहते, समजा एखाद्याची नोकरी गेली किंवा अचानक एखादा गंभीर आजार उद्भवला, तेव्हा माणसाला क्लाउडची नाही तर प्रत्यक्ष आधाराची गरज असते. हो, ते साहजिकच आहे. अशा वेळी माणूस स्वतःला विश्वातला सर्वात एकाकी जीव समजतो. सगळीकडून दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. मग या एकटेपणाच्या भयावह भावनेला ही रचना कशी संबोधित करते? इथेच या रचनेचा दुसरा टप्पा सुरू होतो बघा, जो थेट मानवी अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या भीतीला भिडतो. कोणती भीती? ज्याला मानसशास्त्रात अस्तित्वाची भीती किंवा एक्झिस्टेन्शियल ड्रेड म्हणतात. जेव्हा माणूस संकटात असतो, तेव्हा त्याला केवळ भौतिक मदतीचीच गरज नसते, तर कुणीतरी आपल्या पाठीशी आहे या मानसिक आधाराची सर्वाधिक गरज असते. म्हणजे तो भावनिक आधार? हो, कारण भौतिक संकट माणसाला मोडत नाही. पण मी या अफाट विश्वात पूर्णपणे एकटा पडलो आहे, ही भावना माणसाला आतून मोडून काढते. म्हणूनच ही रचना अत्यंत जाणीवपूर्वक सांगते की ती व्यापक शक्ती सकळ जीवांचा सांभाळ करते, त्यामुळे ती तुम्हाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. पण प्रत्यक्षात या विधानावर विश्वास कसा ठेवायचा? कारण जेव्हा खिशात पैसे नसतात किंवा समोरच्या अडचणीने वेढलेलं असते ना, तेव्हा हा फक्त एक फील गुड विचार वाटू शकतो. याचा प्रत्यक्ष मानसिक फायदा काय? हां, केवळ एक गोड विचार नाहीये, तर तो आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची एक पद्धत आहे. कसं काय? जेव्हा माणूस एकाकीपणाच्या भावनेत अडकतो ना, तेव्हा तो स्वतःला या संपूर्ण सृष्टीपासून वेगळा किंवा तुटलेला समजतो. पण जरा निसर्गाकडे पाहिले तर एक लहानशी मुंगी किंवा एखादा पक्षी कधीही भविष्याच्या चिंतेने ग्रस्त नसतो. हो, हे तर खरं आहे. निसर्गात प्रत्येकाच्या अस्तित्वाची आणि पोषणाची एक व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या विचाराशी एकरूप होते की जी शक्ती अब्जावधी ताऱ्यांचे आणि ग्रहांचे संतुलन राखत आहे, तीच शक्ती माझ्याही अस्तित्वाची काळजी घेत आहे. बापरे, हा विचारच खूप मोठा आहे. हो, आणि जेव्हा हे आतून पटतं ना, तेव्हा तो एकटेपणाचा फुगा फुटतो. आय एम हेल्ड बाय द युनिव्हर्स ही भावना माणसाला मुळापासून सुरक्षित करते. म्हणजे समस्या सुटत नाही, पण बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अगदी. समस्या लगेच सुटत नाही, पण ती समस्या सोडवण्यासाठी लागणारी जी आंतरिक ऊर्जा भीतीमुळे गोठून गेली होती, ती पुन्हा प्रवाहित होते. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. समस्या तिथेच असते, पण त्या समस्येकडे पाहणारा आपला घाबरलेला दृष्टिकोन बदलतो. पण इथेच मला या रचनेतील एका सर्वात चक्रावून टाकणाऱ्या सल्ल्याकडे यायचंय. अच्छा, कोणता सल्ला आहे तो? जर आपण एकटे नाही आहोत आणि विश्वाची व्यवस्था आपला सांभाळ करत आहे, तर मग आपण कठीण प्रसंगात नेमके वागायचे कसे? कारण यापुढचा जो सल्ला आहे तो आधुनिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या सोडवण्याच्या पद्धतींना पूर्णपणे छेद देतो. असं का वाटतं तुम्हाला? कारण ती ओळ म्हणते, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. बरोबर. म्हणजे ज्या स्थितीत आहात तसे राहा आणि तुमच्या एकत्रित कर्माचे म्हणजे संचिताचे जे काही कौतुक किंवा खेळ चालू आहे तो फक्त पहा. आता आधुनिक जगात आपल्याला शिकवले जाते की परिस्थितीशी लढा, परिस्थिती बदला. हो, सतत ॲक्शन घेण्यावर भर असतो. अगदी. पण इथे तर जशी स्थिती आहे तसे राहा असे सांगितले आहे. याचा अर्थ आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत का? हा विचार आपल्याला समस्या सोडवण्याऐवजी निष्क्रियतेकडे म्हणजे पॅसिव्हिटीकडे तर नेत नाही ना. हातपाय गाळून बसायचे आणि जे होतंय ते नशिबावर सोडून बघत राहायचे, असा याचा अर्थ होतो का? हां, अत्यंत रास्त आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. अनेकदा अशा प्राचीन तत्वज्ञानाचा अत्यंत चुकीचा अर्थ काढला जातो आणि लोक खरोखरच निष्क्रिय बनतात. हो ना, तोच तर धोका आहे.
पण निष्क्रियता आणि सखोल स्वीकार, ज्याला रॅडिकल ॲक्सेप्टन्स म्हणतात, यात जमीन आसमानाचा फरक आहे. ही ओळ कोणत्याही प्रकारच्या निष्क्रियतेचा किंवा आळशीपणाचा पुरस्कार करत नाहीये. मग जशी स्थिती आहे तसे रहा याचा नेमकं मानसशास्त्रीय अर्थ काय घ्यायचा? बघा, जेव्हा आपल्या आयुष्यात एखादं संकट येते ना, तेव्हा आपली निम्मी ऊर्जा परिस्थिती सुधारण्यात नाही, तर ती परिस्थिती का आली याच्याशी लढण्यात वाया जाते. म्हणजे माझ्याच बाबतीत असे का घडले हा विचार? हो, हे असे नसायला हवे होते किंवा हे माझ्यासोबतच का, हा जो आपला नकार किंवा रेझिस्टन्स असतो ना, तो आपल्याला सर्वात जास्त थकावतो. सखोल स्वीकार म्हणजे परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न न करणे असे नाही. मग काय आहे तो सखोल स्वीकार? त्याचा अर्थ असा आहे की सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिच्या अस्तित्वाला आतून विरोध करणे थांबवणे. पाऊस पडत असेल तर पाऊस का पडतोय यावर न चिडता पाऊस पडतोय हे सत्य स्वीकारून छत्री उघडणे हा सखोल स्वीकार आहे. अच्छा, म्हणजे परिस्थितीचे सत्य आधी पूर्णपणे मान्य करणे, जेणेकरून आपली ऊर्जा त्या नकारावर खर्च होणार नाही. अगदी बरोबर. आणि पुढील शब्द तर आणखीनच रंजक आहे. कौतुक तूप आहे संचिताचे. संचित म्हणजे आपल्याच भूतकाळातील कर्मांचे साठवलेले फळ, त्याचे कौतुक पहा. इथे कौतुक या शब्दाचा अर्थ नवल, आश्चर्य किंवा एखाद्या नाटकाकडे पाहावे तसे पाहणे असा होतो. हो, त्रयस्थपणे पाहणे. एक मिनिट, म्हणजे आपल्या आयुष्यात एखादे मोठं संकट आले तरी त्याकडे आपण एका प्रेक्षकासारखे पाहायचे? अगदी तसंच. आणि आधुनिक मानसशास्त्र याला कॉग्निटिव्ह डिफ्युजन किंवा ऑब्झर्व्हर पोझिशन म्हणते. स्वतःच्या आयुष्यातील घडामोडींमध्ये भावनिकदृष्ट्या पूर्णपणे न अडकता एक त्रयस्थ निरीक्षक म्हणून पाहण्याची ही कला आहे. म्हणजे थोडं डिअटॅच होणं. हो, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या चित्रपटगृहात बसून एखादा सस्पेन्स किंवा थ्रिलर चित्रपट पाहतो, तेव्हा नायकावर संकट येतात, तो अडचणीत सापडतो, आपण ते सगळं पाहतो, अनुभवतो, पण आपण त्या स्क्रीनवर जाऊन त्याच्यासोबत लढायला लागत नाही ना. हो, कारण आपल्याला माहीत असतं की हा एक खेळ चालू आहे. बरोबर. पण आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण त्या भावनेच्या इतक्या आहारी जातो की आपण स्वतःलाच ते संकट समजायला लागतो. माझी आर्थिक स्थिती खराब आहे याऐवजी माणूस मीच एक अपयशी व्यक्ती आहे असा विचार करू लागतो. म्हणजे आपण आपली ओळख आणि ती घटना यांची पूर्णपणे सरमिसळ करून टाकतो. हो, तीच सरमिसळ थांबायची असते. पण जेव्हा आपण कौतुक पाहतो तेव्हा आपण स्वतःला त्या घटनेपासून मानसिकदृष्ट्या थोडे दूर करतो. आपण विचार करू लागतो, अच्छा, तर आता माझ्या आयुष्यात हा असा खेळ चालू आहे, तर पाहूया पुढे काय होते. हो, आणि यामुळे साहजिकच परिस्थितीशी लढण्याचा ताण कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आपण समस्येचा भाग न राहता समस्येचे निरीक्षक बनतो. ही वृत्ती माणसाला त्या संकटापासून अलिप्त ठेवते. बरोबर. परिस्थिती तीच राहते, आजार तोच असतो, बँकेचा बॅलन्स तोच असतो, पण त्यातून येणारी जी अस्वस्थता आणि तडफड असते ती मात्र शांत होते. हा विचार खरोखरच खूप शक्तिशाली आहे. पण जर आपण फक्त संचिताचा खेळ पाहत राहिलो तर मग आपल्याला हे सगळं कायम भोगावं लागणार का? इथेच खरी गंमत आहे. हो, कारण या प्रश्नातून आपण या रचनेच्या अंतिम आणि अत्यंत गूढ टप्प्याकडे वळतो, जिथे एकाच वेळी एक मोठा विरोधाभास म्हणजे पॅराडॉक्स उभा राहतो. तो कसा? शेवटची ओळ म्हणते, ऐका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी म्हणजे संत एकनाथ महाराज स्पष्ट करतात की प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आता कृपेने नष्ट झाले आहेत. इथेच या संपूर्ण मानसशास्त्रीय प्रवासाचा कळस गाठला जातो. पण इथेच सर्वात मोठा गोंधळही उडतो ना. आधीच्याच ओळीत ते म्हणतात की संचिताचे कौतुक पहा, म्हणजे तुमचे जे काही प्रारब्ध किंवा नशीब समोर येत आहेत ते पहा, आणि लगेच पुढच्या सेकंदाला म्हणतात की प्रारब्धाचा नाश झाला. हो, वरवर पाहता हा गोंधळ वाटू शकतो. आता जर प्रारब्ध अटल मानले जाते तर त्याचा नाश कसा होऊ शकतो? हा बदल अचानक एका क्षणात कसा घडतो? या उघड विरोधाभासाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एका अत्यंत सूक्ष्म संकल्पनेकडे जावं लागेल. इथे प्रारब्ध म्हणजे जी घटना घडते ती, आणि त्याचा भोग म्हणजे त्यातून होणारा मानसिक त्रास, यातील फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हो, आणि यासाठी आपण बौद्ध तत्वज्ञानातील 2 बाणांची अत्यंत प्रसिद्ध संकल्पना वापरू शकतो. 2 बाणांची संकल्पना? ती कशी? बघा, समजा एखाद्या व्यक्तीला जंगलात चालताना अचानक एक बाण येऊन लागतो. हा पहिला बाण आहे शारीरिक वेदनेचा किंवा बाह्य परिस्थितीचा, जसे की अचानक नोकरी जाणे, एखादा आजार उद्भवणे किंवा जवळच्या व्यक्तीने दुरावणे. म्हणजे हे आहे प्रारब्ध. अगदी बरोबर.
हा बाण प्रत्येकाला लागतोच, तो अटळ आहे. पण त्यानंतर ती व्यक्ती स्वतःलाच विचारू लागते, माझ्यासोबतच असे का झाले? मीच का? आता माझे कसे होणार? हा जो विचारांचा आणि संतापाचा बाण आहे ना, हा दुसरा बाण माणूस स्वतःलाच मारून घेतो. बापरे. आणि हा दुसरा बाण म्हणजे भोग किंवा मानसिक दुःख, ज्याला आपण सफरिंग म्हणतो. हे सादृश्य खऱ्या अर्थाने डोळे उघडणारे आहे. म्हणजे पहिला बाण म्हणजे प्रत्यक्ष घटना आणि दुसरा बाण म्हणजे आपली त्या घटनेवरची आंतरिक प्रतिक्रिया. तंतोतंत. जेव्हा ही ओळ म्हणते की हरिकृपे त्याचा नाश झाला, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की जादूची कांडी फिरली आणि पहिला बाण गायब झाला किंवा गरिबी अचानक संपली. मग काय होतं? तर त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही त्रयस्थपणे कौतुक पाहण्याची वृत्ती अंगीकारता आणि तुमची सर्व चिंता त्या सर्वोच्च शक्तीवर सोपवता, तेव्हा तुम्ही स्वतःला तो दुसरा बाण मारणे पूर्णपणे थांबवता. अच्छा, म्हणजे तो भोग नष्ट होतो. हरीच्या कृपेने किंवा त्या अंतिम समर्पणामुळे तो भोग नष्ट होतो. वेदना तिथेच असू शकते, परिस्थिती कदाचित तीच असू शकते, पण त्यातून येणारा मानसिक त्रास पूर्णपणे संपुष्टात येतो. हे ऐकताना जाणवते की बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा आंतरिक दृष्टिकोन बदलणे किती जास्त प्रभावी आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे मानवी अहंकार किंवा इगो. जेव्हा आपण परिस्थितीशी लढत असतो ना, तेव्हा मी आणि माझे आयुष्य हा अहंकार खूप प्रबळ असतो. हो, तो सतत स्वतःचा बचाव करत असतो. अगदी. पण जेव्हा आपण सर्वार्थाने समर्पण करतो, तेव्हा तो अहंकार विरघळून जातो. आणि जिथे अहंकार नसतो, तिथे तो भोग भोगणारा कोणीच उरत नाही. प्रारब्ध फक्त एक घटना उरते. ती घटना तुमच्या दुःखाचे कारण बनू शकत नाही. परिस्थिती तीच आहे, प्रसंग तोच आहे, पण त्याला सामोरे जाणारा माणूस आतून पूर्णपणे बदललेला असतो. भोग भोगणारा कोणी सुरत नाही, ही जाणीवच किती मुक्त करणारी आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण जर थोडक्यात आढावा घेतला, तर या केवळ 5 ओळींमधला प्रवास थक्क करणार आहे. हो, नक्कीच. एका मोठ्या क्लाउड स्टोरेजवर सोपवू शकतो. बरोबर. त्यानंतर आपण समजून घेतले की या विशाल विश्वात आपला नक्कीच सांभाळ होत आहे, ज्यामुळे अस्तित्वाची भीती आणि असुरक्षितेची भावना दूर होते. त्यानंतर आपण निष्क्रियता आणि सखोल स्वीकार यातील अत्यंत महत्त्वाचा फरक पाहिला. हो, म्हणजे परिस्थितीशी न लढता एका त्रयस्थ निरीक्षकासारखे चित्रपटगृहात बसून आपल्याच आयुष्याचे कौतुक पाहणे. आणि सरतेशेवटी या सर्व प्रक्रियेतून जेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो, तेव्हा प्रारब्धाचा पहिला बाण जरी लागला असला तरी त्यातून मिळणारा भोग किंवा दुसरा बाण कसा नष्ट होतो हे आपण अनुभवले. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आजच्या काळात जेव्हा आपण सतत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि प्रत्येक गोष्ट फिक्स करण्याच्या अट्टहासापायी स्वतःला विसरून गेलो आहोत ना, तेव्हा एका व्यापक व्यवस्थेवर विश्वास ठेवल्याने मिळणारी अपार शांती आपल्या दैनंदिन जीवनात किती गरजेची आहे, हेच हा मजकूर अधोरेखित करतो. खरंच, आपल्याला सर्व काही नियंत्रित करण्याची गरज नाही. अजिबात नाही. काही गोष्टी विश्वाच्या प्रवासावर सोडून देणे हे निष्क्रियतेचे नाही, तर अत्यंत प्रगल्भ शहाणपणाचे लक्षण असते. हो, हा सखोल स्वीकार आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. जाता जाता आपण सर्वांनी मिळून एका अत्यंत रंजक आणि थोडासा प्रक्षोभक मुद्द्यावर विचार करणं गरजेचं आहे. हो, कोणता मुद्दा? आज आपण पाहिले की त्रयस्थपणे कौतुक पाहण्याच्या वृत्तीमुळे आणि कृपेने प्रारब्धाचे भोग नष्ट होऊ शकतात. मग एक प्रश्न निर्माण होतो, जर खरोखरच दृष्टिकोन बदलल्याने हे दुःख आणि भोग पूर्णपणे संपुष्टात येत असतील, तर मग प्रारब्ध ही संकल्पना खरोखरच दगडात कोरल्यासारखी अटळ असते की तो केवळ आपल्या मानवी अहंकाराचा आणि अज्ञानाचा एक भ्रम आहे, जो विश्वासाच्या आणि समर्पणाच्या प्रकाशात पडल्या क्षणीच विरघळून जातो? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. हो ना. जर दुःख देणारा अहंकारच उरला नाही, तर मग नशिबाचे ओझे तरी कसे उरणार? आपण सर्वांनी आज यावर नक्की विचार करायला हवा. आपल्या मेंदूतले ते चिंतेचे आणि नियंत्रणाचे शेकडो टॅब्स हळूहळू बंद करूया आणि आजच्या दिवसाचे थोडे कौतुक पाहायला सुरुवात करूया. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.